आपण जे क्वेश्चन इथे घेतलेले आहेत किंवा जे क्वेश्चन घेणार आहे आपण त्यातला सगळ्यात पहिला जो क्वेश्चन आहे मराठीतच घ्यायचा ना। सवाल नंबर फर्स्ट जो है इसमें दिया हुआ है 89 मल्टीप्लाई बाय 15 प्लस 11 इंटू 15 माइनस 5। आता हा क्वेश्चन बघितल्यानंतर थोडंसं तुम्हाला एक हिंट किंवा एक क्लू भेटला असेल की हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये मल्टीप्लाय पण आहे प्लस पण आहे परत मल्टीप्लाय आहे परत मायनस पण आहे। म्हणजे एखाद्या वेळेस मल्टीप्लाय ऍडिशन सबट्रॅक्शन असे वेगवेगळे भरपूर साईन जर आले तर डेफिनेटली तो क्वेश्चन बॉडमास रूल्स मध्ये आपण करू शकतो। पहिला रूल्स आपला बॉडमास रूल्स। बॉडमास रूल्स ने आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल किंवा हा बॉडमास रूल्स ने आपण सॉल्व्ह करू शकतो। मी तुम्हाला बॉडमास रूल्स ने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवतो। या क्वेश्चनला आपल्याला बॉडमास रूल्स ने सॉल्व्ह करायचं। आपल्याला रूल्स माहिती आहे बॉडमास रूल्स बरोबर आहे। बॉडमास रूल माहिती आहे ना? यस बॉडमास त्याला कंचे बाहू बेव मराठीत तुम्ही त्याला कंचे बाहू बेव अशा पद्धतीने रूलला रीड करतो आपण। त्याला काय म्हणतात कंचे बाहू बेव अशा पद्धतीने हा रूल आहे कंचे बाहू बेव किंवा बॉडमास। आता बॉडमासचा मीनिंग आहे बी चा मीनिंग आहे ब्रॅकेट ओ चा मीनिंग आहे ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन। ही एक प्रकारची सिक्वेन्स आहे। म्हणजे आपल्याला एखादा ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असे सगळे जर एक्झाम्पल किंवा सगळे साइन जर एकत्र आले तर अशा वेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं की नेमकं आता आपण जनरली आपण काय करतो बरेच वेगळी मुलं अशी करतात सिक्वेन्स डायरेक्ट असे करतात 89 ने 15 ने मल्टिप्लाय करतात मग नंतर प्लस 11 ने प्लस करतात नंतर 15 मल्टिप्लाय करतात नंतर मायनस 500 करतात असं सिक्वेन्सने सॉल्व्ह करत जातात। सिक्वेन्सने सॉल्व्ह केलं तर त्याचा आन्सर रॉंग होतो बरोबर आहे। या टाइपच्या क्वेश्चन मध्ये सिक्वेन्स ऍज इट इज सिक्वेन्सने सॉल्व्ह करायचं नसतं। या क्वेश्चन मध्ये आपल्याला रूल्स फॉलो करायचा असतो बॉडमास। बॉडमासच्या रूल्स मध्ये पहिला बीओ चा मीनिंग आहे ब्रॅकेट आणि ऑफ नंतर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन किंवा मराठीत त्याला आपण कंचे कंचे म्हणजे कंस आणि नंतर त्यामध्ये काही शब्द असतात चे च्या ची तसे इंग्लिश मध्ये येतात ऑफ। इंग्लिश मध्ये तो शब्द काय तो ऑफ पण मराठीत तो असतो चे किंवा च्या किंवा ची असे शब्द काही काही एक्झाम्पल मध्ये येतात। तर त्याच्यामध्ये आपल्याला ऑफ किंवा चे च्या ची असं आलं तर त्याच्यामध्ये मल्टिप्लाय साइन यूज करायचं। नंतर भा म्हणजे भागाकार है ना डी म्हणजे डिव्हिजन त्याला मराठीत भागाकार म्हणतात। एम म्हणजे मल्टिप्लिकेशन गुणाकार ए म्हणजे ऍडिशन म्हणजे बेरीज आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन त्याला आपण वजाबाकी म्हणतो। सेम सिक्वेन्स हीच फॉलो करायची चेंज करायची सिक्वेन्स चेंज होऊ द्यायची नाही। पहा सिक्वेन्स ना आपल्याला जर याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपण काय करणार सुरुवातीला पहा इथे मल्टिप्लाय ऍडिशन मल्टिप्लाय मायनस काय करतो आपण अगोदर डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन सिक्वेन्स नुसार अगोदर डिव्हिजन करावं लागतं पण डिव्हिजन ऐकायचं तर डिव्हिजनचा पुढे साइनच नाहीये बरं मग काय अडचण नाही। मग आता काय करू आपण मल्टिप्लाय आहे का यस आता बीओ ब्रॅकेट नाही ऑफ नाही म्हणून आपण पहिले दोन सोडून दिले। मग आपण पहिले चेक केलं ब्रॅकेट नाही ऑफ नाही म्हणजे कंस नाहीये चेचे शब्द पण नाहीये येऊया भागाकाराचं साइन त्याच्यामध्ये आहे का नाही बरं मल्टिप्लायचं साइन म्हणजे गुणाकार आहे का यस गुणाकार आहे म्हणजे अगोदर आपल्याला काय सॉल्व्ह करायला लागणार आहे गुणाकार। मग आता ज्या दोन नंबरच्या मध्ये गुणाकार आहे साइन आहे अगोदर आपल्याला ते सॉल्व्ह करायचं। या दोन नंबरच्या मध्ये आणि या दोन नंबरच्या मध्ये आपल्याला गुणाकाराचा साइन आहे जोपर्यंत हे गुणाकार सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत ऍडिशन सबट्रॅक्शन करायची नाही। मग पहा आता आपण यांची याला सॉल्व्ह करू 89 आणि 15 इथं आहे यांची मल्टिप्लिकेशन इथं आहे 11 आणि 15 यांची मल्टिप्लिकेशन आणि 500 मायनस मध्ये पुढे ऍड आता यांची मल्टिप्लिकेशन करायची आपण करूया मल्टिप्लिकेशन पुढे दिली तर मध्ये करून घेऊ शकतो आपण 89 इंटू 15 15 चा टेबल म्हणायचं आपल्याला 15 9 जा 15 9 135 इथे किती येणार 5 13 आले आजची 15 8 जा म्हणजे 15 8 120 120 बरोबर 120 आणि 13 120 आणि 13 133 म्हणजे 133 म्हणजे या पहिल्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर आला 1335 बरोबर आहे। याचा आन्सर आला 1335 आणि पुढची जी मल्टिप्लिकेशन आहे ती पण मल्टिप्लिकेशन आपण अशाच पद्धतीने तिथे करून घेऊ। रफमध्येच आपल्याला ती सॉल्व्ह करायची काय करणार 11 आणि 15 यांची मल्टिप्लिकेशन करायची 11 into 15 पर मल्टिप्लिकेशन 15 1 जा 15 5 1 कॅरी 15 1 जा 1 जा 15 प्लस 1 16 म्हणजे 165 इथं प्लसचं साइन आहे याचे मल्टिप्लिकेशन आहे 160 समजून आलं का काय करायचं आपल्याला ज्या दोन नंबरच्या मध्ये मल्टिप्लाय साइन अगोदर आपण ते सॉल्व्ह केले इथं मल्टिप्लाय म्हणून यांची सॉल्व्ह त्याला मल्टिप्लाय केलं या दोघांचे 11 ची 15 ची मल्टिप्लिकेशन ते केलं आणि नंतर मायनस मध्ये पुढे 500 आहे। आता आपल्याला रूल्स काय सांगतो पहा कंस आणि चे कंचे किंवा ब्रॅकेट ऑफ नव्हता डिव्हिजन नव्हतं भागाकार नव्हतं। मग आता पहा मल्टिप्लिकेशन होतं आपण मल्टिप्लिकेशन केलं गुणाकार केला आपण आता बेरीज आहे का पहा यस बेरीज आहे
त्या दोघांची बेरीज इथं आणि हा मायनस मध्ये पुढे सबट्रॅक्शन आहे, मग त्यांची बेरीज इथे अगोदर बेरीज करू, मग बेरीज करून घ्या. बेरीज तुम्ही असे करणार 1335 प्लस 165 युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेस टेन्स प्लेसच्या खाली टेन्स प्लेस प्लेस नुसार आपण लिहिली. 5 प्लस 5 10 0 1 कॅरी 3 प्लस 1 4 प्लस 6 10 0 once again 1 कॅरी 3 प्लस 1 4 प्लस 1 5 आणि हा 1 म्हणजे या दोघांची ऍडिशन आली 1500 मायनस पुढे आहे 500 ऍज इट इज, म्हणजे जो आपल्याला सॉल्व्ह करायचा नाही त्याला धक्का लावायचा नाही तसंच ठेवायचा. आता पुढच्या स्टेपवर आलो आपण, म्हणजे पहिले हे मल्टिप्लाय केलं, नंतर आपण ऍडिशन पण करून घेतली आणि नंतर आता शेवटी आहे सबट्रॅक्शन आणि आपला रूल्स काय ऍडिशन गुणाकार झाला बेरीज झाली, बरोबर आहे. आता काय करतो आपण वजाबाकी, सबट्रॅक्शन आहे त्याच्यात आहे, सबट्रॅक्शन करू आपण. 1500 मधून 500 मायनस करा, किती उत्तर येईल 1000. 1500 मधून 500 गेले उरले किती 1000, म्हणजे दॅट इज द आवर करेक्ट आन्सर 1000, बरोबर आहे. हे आपला आन्सर. आता हाच क्वेश्चन अजून वेगळ्या पद्धतीने पण करता येतो. कसा अजून सोप्या पद्धतीने करता येतो, जसं की आता गॉडमासचा रूल्स आपण सोडत नसतो, पण आपल्याला काय करायचं याच्यात या दोन्ही सुरुवातीला या एक्झाम्पल मध्ये एक्झाम्पल लिहा हा आपण अजून दुसऱ्या सोप्या पद्धतीने कसा करू शकतो. 89 मल्टिप्लाय बाय 15 प्लस 11 मल्टिप्लाय बाय परत 59 आणि मायनस किती आहे 500. आता या क्वेश्चनला आपण दुसऱ्या पद्धतीने कसं करतो पहा. आता पहा ज्या दोन नंबरची मल्टिप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये कॉमन काय आहे 15. व्हेरी गुड. इथं पण 15 पहा, 89 ला 15 ने मल्टिप्लाय करायचं, 11 ला पण 15 ने मल्टिप्लाय करायचं. आणि मल्टिप्लिकेशनचा गुणाकाराचा मीनिंग असा असतो की हा जो 15 आहे तो किती वेळेस घ्यायचा आपल्याला 89 टाइम, परत हा 15 किती वेळेस घ्यायचा 11 टाइम, म्हणजे इथं 15 89 टाइम घ्यायचा, इथे 15 11 टाइम घ्यायचा, म्हणजे 15 टोटल किती वेळेस 83 टाइम घ्यायचा, 89 आणि 11 टाइम एवढा टोटल टाइम घेऊ शकतो आपण. मग इथं दोन्ही ठिकाणी जो नंबर कॉमन येतो एकदाच लिहिला तर चालतो की तो. या दोघांमध्ये इथं पण एक सामायिक नंबर आहे 15, इथं पण 15 आहे. या 15 ला 89 ला मल्टिप्लाय करायचं, 15 ला 11 ला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 15 हा 89 टाइम घ्यायचा, परत 15 हा 11 टाइम घ्यायचा, म्हणजे 89 आणि 11 दोघांची जर ऍडिशन केली आणि ते जे नंबर तयार होईल तेवढ्या वेळेस आपण 15 घेतलं तरी चालतं. म्हणजे दोघांमध्ये आपल्याला काय करायचं 15 कॉमन घ्यायचा. काय घ्यायचं 15 कॉमन, आणि हा जो 89 आहे हा ब्रॅकेट मध्ये घ्या, म्हणजे 15 मल्टिप्लाय बाय 89 म्हणजे 15 ला 89 टाइम घ्यायचा आपल्याला, प्लस इथे किती आहे 11, परत 11 घ्या आणि त्या दोघांची ऍडिशन मायनस 500. आता काही जण म्हणतील की सर मल्टिप्लाय साइन कुठे गेलं, मल्टिप्लाय साइन जसं तसंच पहा. 15 ब्रॅकेटच्या बाहेर मी तुम्हाला सांगितलं ब्रॅकेटच्या बाहेर जो नंबर असतो तो मल्टिप्लाय मध्ये असतो, म्हणजे या ब्रॅकेटच्या बाहेर डायरेक्ट 15 कुठे प्लस मायनस आहे का नाही, म्हणजे या 15 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 15 89 ला मल्टिप्लाय करायचं, हे दोन नंबर भेटतील. 15 11 ला जर मल्टिप्लाय केलं तर हे दोन नंबर भेटतील, बरोबर आहे. मल्टिप्लिकेशन चेंज झाली का नाही, सिंपल पद्धतीने करतोय आपण. काय करायचं 15 दोन्ही ठिकाणी एकदाच लिहिले आपण आणि 89 आणि 11 दोघांची ऍडिशन आपण ब्रॅकेट मध्ये करू. आता बॉडमासचा रूल्स आपला काय म्हणतो की ब्रॅकेट ऑफ करायचे अगोदर, ब्रॅकेट आपण आपल्या मनाने करून घेतो. ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करायचं, 89 ची 11 ऍडिशन करा पहा 15 89 आणि 11 किती येतं 89 आणि 11 व्हेरी गुड 100, बरोबर आहे. आणि तर कोणतंच साइन नाही, म्हणजे कोणते ना, म्हणजे याचा मीनिंग काय झालं की 15 हा 89 वेळेस घेतला, परत 15 हा 11 वेळेस घेतला, म्हणजे 15 हा टोटल किती वेळेस घेतला घ्यावा लागेल आपल्याला 100 वेळा, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण 89 ची 11 ची काय केली तर ऍडिशन टोटल आपण डिसाइड केलं की 15 आपल्याला टोटल किती वेळेस घ्यावा लागणार आहे 100 वेळा, आणि पुढे मायनस 500 जसं त्या तसं. हे जरा सिंपल पद्धतीने त्याला आपण कन्वर्ट केलं आपल्या सोयीने. नंतर काय करायचं मग 15 चे आणि मग इथं 100 चे काय करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशन आला, परत गॉडमासचा रूल्स मल्टिप्लिकेशन करू. 15 चे आणि 100 चे मल्टिप्लिकेशन करताना बरेच जण कन्फ्युजन होतात, म्हणजे आता 100 चा टेबल आपल्याला 15 टाइम म्हणायचा का 15 चा टेबल 100 टाइम म्हणायचं, तर सोपं आहे, कन्फ्युज व्हायचं नाही. एकदम याची इतकं सोपं काहीच नाही. एखाद्या नंबरच्या वर जर पुढे जर 0 असतील तर त्या मल्टिप्लिकेशन सारखं सोपं मल्टिप्लिकेशन कोणतीच नसते. काय करायचं पहा 15 ने 100 ला नाही मल्टिप्लाय करायचं, 15 ने कशाला मल्टिप्लाय करायचं फक्त 1 ला. 15 मल्टिप्लाय बाय 1 काय लिहायचं 15 मल्टिप्लाय 1 म्हटलं तर या नंबरचे या 1 चे मल्टिप्लिकेशन करायचं 15 1 जा आणि त्याच्या पुढे जेवढे 0 आहेत तेवढे पुढे 0 देऊन टाकायचे, दॅट इज द आन्सर आहे इजी. आणि त्याच्या पुढे मायनस मध्ये किती आहे 500. आता 1500 मधून 500 मायनस करा, किती आन्सर टाकलं 1000, म्हणजे आला आन्सर तेच जे पहिला आलं होतं ते वेगळं आलं का, म्हणजे या पद्धतीने पण आपण तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता येऊ आपण एक पुढचा क्वेश्चन बघू, बरोबर आहे. हा क्वेश्चन समजला सगळ्यांना, यस गुड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता नेक्स्ट क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, हा क्वेश्चन थोडासा वेगळा होता, हा क्वेश्चन आता अजून थोडासा वेगळा आहे. काय करायचं पहा,
मोटारीच्या एका पार्किंग मध्ये किती रांगा आहे? 14 रांगा आहे. 14 नंबर येतो. मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहे. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या आहेत. उभ्या करण्यासाठी प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहे. किती जागा आहेत? 420. म्हणजे समजा तुम्हाला क्वेश्चन कसा आहे? क्वेश्चन पहा किती सोपा क्वेश्चन एकदम. तुम्ही सकाळी तुमच्या शाळेत तुम्ही शाळेत जाता. शाळेत गेल्यानंतर सकाळी प्रत्येक शाळेमध्ये असेंब्ली असते है ना, परिपाठ होता आपण सकाळचा. मग आता त्या असेंब्लीला ज्यावेळेस आपण असेंब्लीसाठी उभं राहतो त्यावेळेस आपण काय करतो? व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन मध्ये उभं राहतो. उभ्या आणि आडव्या लाईन असतात आपल्या मुलांच्या. मग त्या लाईन मध्ये काय असतात? काही मुलं आता समजा काही शाळेमध्ये एका लाईन मध्ये 10 मुलं किंवा 15 मुलं जर उभी केली. समजा एका लाईन मध्ये 15 मुलं उभी केली आणि तशा लाईन बनवल्या किती? 10 लाईन बनवल्या, बरोबर आहे. तर 10 लाईन मध्ये टोटल मुलं किती झाले? मग अशा पद्धतीने आपण क्वेश्चन म्हणजे अशा पद्धतीने टोटल नंबर ऑफ स्टुडंट आपण डायरेक्ट हँडल करू शकतो. आता याच्यामध्ये काय म्हटलेले पहा, एका पार्किंग मध्ये रांगा किती आहेत? 14 म्हणजे अशा पद्धतीच्या रांगा आहेत. 1 2 3 4 5 6 7 अशा रांगा आहेत 14. आणि प्रत्येक रांगेत किती मुलं बसतात? किती गाड्या बसतात? सॉरी, प्रत्येक रांगेत किती गाड्या बसतात? आता ही पहिली रांग आहे. या पहिल्या रांगेत किती मुलं बसतात? किती रांगा बसतात? गाड्या 420. ही दुसरी रांग आहे. या दुसऱ्या रांगेत किती गाड्या बसतात? परत 420. ही तिसरी रांग आहे. तिसऱ्या रांगेत पण किती बसतात? म्हणजे 420 420 420 अशा ज्या गाड्या आहेत त्या किती रांगेमध्ये आहेत? टोटल 14 रांगेमध्ये आहेत. आणि प्रत्येक रांगेमध्ये कंप्लीट 420 एवढे गाड्या बसतात. मग आपल्याला विचारलं काय? तर एकूण किती जागा गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहे? गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत असं विचारलं. कसं काय करावं लागेल याच्यात सांगा बरं. व्हेरी गुड. काय करावं लागेल? 420 एका रांगेत 420 एवढ्या स्लॉट आहेत. गाड्या उभ्या करण्यासाठी जागा आहेत, स्लॉट म्हणतो आपण त्याला. 420 जागा आहेत प्रत्येक रांगेत. आणि अशा रांगा किती आहेत? 14 रांगा आहेत. म्हणजे 420 420 420 असे किती वेळेस घ्यायला लागेल? 14 टाइम. म्हणजे इथं आपण असं करू शकतो डायरेक्ट काय? 420 420 हे किती वेळेस घ्यायचे आपल्याला? 14 टाइम. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन 14 ना 0 ला मल्टिप्लाय करायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं तशा पद्धतीने काय करायचं? 14 ने 2 ला मल्टिप्लाय करा. 14 2 जा म्हणजे व्हर्टिकली करून घ्या. तुम्हाला असं आवड जात असेल तर 420 into 14 14 0 0 14 2 जा 28 14 दुनी 28 28 8 2 कॅरी 14 4 जा 56 56 आणि 2 58. That is the answer. बरोबर आहे. आणि तुम्ही जागेवर पण मल्टिप्लिकेशन करू शकता. कशी पहा 14 0 14 2 जा 28 8 2 कॅरी आणि 14 4 जा 56 आणि 2 58 असं पण केलं असतं आपण. पण मी मुद्दाम तुम्हाला समजण्यासाठी अजून सोप्या पद्धतीने घेतलं. ठीक आहे. पण ज्यावेळेस तुमची जास्त प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला असं लिहायची गरज म्हणजे असं लिहायची गरज पडत तुम्ही डायरेक्ट जागेवर हॉरिझॉन्टल पण मल्टिप्लिकेशन त्याची कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. काही डाऊट? चला घेऊ नेक्स्ट क्वेश्चन. आता एक नवीन अजून पुढचे 2 क्वेश्चन घेतले आपण. एका शाळेत क्वेश्चन व्यवस्थित रीड करून घ्यायचं नाही. क्वेश्चन सॉल्व्ह करताना क्वेश्चन हा व्यवस्थित रीड झाला पाहिजे आणि रीड झाल्यानंतरच तो व्यवस्थित आपल्याला रीड केल्यानंतरच आपल्याला त्याचा नेमका मीनिंग अंडरस्टँड होत असतो. एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहे. म्हणजे टोटल डेस्क किती आहेत? 704. आपण त्याला डेस्क बेंच म्हणतो. डेस्क बेंच है ना. डेस्क बेंच 704 आहेत. 22 वर्गात ठेवायचे आहे. जर प्रत्येक वर्गात ठेवायच्या डेस्कची संख्या सारखीच असेल, प्रत्येक वर्गात जे डेस्क आपल्याला ठेवायचे ते कसे असतील? त्यांची संख्या कशी आहे? डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? आता याच्यात पहा टोटल एकूण डेस्क आहेत 704 आणि वर्ग आहेत 22 आणि प्रत्येक वर्गात आपल्याला सारखे डेस्क ठेवायचे. आता प्रत्येक वर्गात ज्यावेळेस आपल्याला सारखे डेस्क ठेवायचे त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की टोटल डेस्क आहेत 704 आणि वर्ग आहेत 22. म्हणजे 704 डेस्क 22 वर्गात आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे, वाटायचे. आणि कसे वाटायचे? सारखे. बरोबर आहे का? आता एक्झाम्पल कसं माहितीये का? समजा तुम्ही एखादा बर्थडे असतो तुमच्या घरी, तुम्ही बर्थडेला चॉकलेट आणता. तुमच्या बर्थडेला 30-25 मुलं जर आले तर आपण काय करतो? प्रत्येकाला सारखे नंबर ऑफ चॉकलेट देतो की नाही?
22 वर्ग खोल्या आहेत. आपल्याला 704 डेस्क 22 वर्ग खोल्यांमध्ये व्यवस्थित पुरवायचे. कमी नाही पडला पाहिजे, जास्त नाही राहिला पाहिजे आणि सगळ्या वर्ग खोल्यांमध्ये सारखे नंबर ऑफ डेस्क आले पाहिजे. काय करता येईल बरं याच्यात? या क्वेश्चन मध्ये नेमकं काय करायचं? 704 डेस्कला 22 वर्ग खोल्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट त्यात सांगितलं सुरुवातीला. डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे काय करायचं? डिवाइड करायचं. म्हणजे आपण काय करणार याच्यामध्ये 704 एवढ्या डेस्कला 22 वर्ग खोल्यांनी डिवाइड करणार. म्हणजे त्याचे 22 इक्वल पार्ट करायचे आपल्याला. बरोबर आहे? म्हणजे 22 ला त्याला डिवाइड करायचं. आता डिवाइड करताना तुम्ही डायरेक्ट 22 ने पण डिवाइड करू शकता. म्हणजे असं पण करू शकता 704 भागीला 22. बरोबर आहे? आता 22 चा टेबल तुम्हाला माहिती आहे. 22 44 66 88 असं पद्धतीने टेबल आपले 110 आहे ना. बस 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 जास्त टेबलचं काम आहे आपल्याला. लक्ष द्या. आता 22 ने अजून डिवाइड केलं तर किती होईल? 22 च्या टेबल मध्ये 70 तर नाहीये. त्याच्यापेक्षा लहान नंबर आहे 66. 22 3 उरणार किती आहे? 4. वरचा पुढचा 4 उरला 44. 22 गुणे किती आन्सर आला आपलं? 32. बरोबर आहे? एक तर तुम्ही डिव्हिजन अशी पण करू शकता किंवा त्या डिव्हिजनला अजून दुसऱ्या पद्धतीने पण करता येतं. 704 भागीला 22 भागीला म्हणजे त्याला आपण मध्ये देऊ शकतो, आपण डिवाइड मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये. डिनॉमिनेटरचा एखादा नंबर आपण मध्ये दिला, डिनॉमिनेटर मध्ये दिला म्हणजे याचा अर्थ डिवाइड मध्ये जाईल. आणि मग आता या दोघांना डिवाइड करायचं. आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकलो होतो. कशाने भागतो? वरच्या न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला. इथं 4 आहे, इथं 2 आहे. 2 डिवाइड होतं, 2 डिवाइड करू आपण. 2 1 2 2 1 2. इथं पण 2 डिवाइड करा. आता 2 7 तुझ्या टेबलमध्ये 7 नाही, त्याच्यापेक्षा लहान नंबर कोणता आहे? 2 3 जा 6. 6 जर गेला तिथे किती राहणार? 1 आणि हा 0 झाला 10. 2 5 जा 10 आणि 4 2 जा 2. मग नेक्स्ट आता 11 ला डायरेक्ट डिवाइड होतं का पहा? कारण 11 ला दुसरा कोणत्या नंबरला आपण डिवाइड करू शकत. पण 352 उरलं इथं. वरती किती उरलं? 352 आणि झालं 11 ने त्याला डिवाइड करा पहा. 11 1 जा 11 च्या टेबल मध्ये 35 नाही पण 33 आहे ना. 11 3 जा 33. इथं किती उरले? 2 झाले 22. 11 2 जा 11 2 जा म्हणजे आन्सर किती आला आपलं? 32. म्हणजे प्रत्येक क्लासमध्ये, प्रत्येक वर्गामध्ये टोटल 32 एवढे डेस्क येतील जर आपण सारखे डिस्ट्रीब्यूट केले तर. आणि आता त्याच्या पुढचा क्वेश्चन जो आहे तो त्याच्यापेक्षा सोपा आहे. त्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं पहा. क्वेश्चन रेडी करतो, लक्ष द्या. एका संख्येतून तिच्या अंकांची बेरीज वजा केली, त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. आता याच्यात नंबरच दिला नाही. बरं जण कन्फ्युजन काय बोलायला बोल नाही पहा. एका संख्येतून एक संख्या आहे कोणती आपल्याला माहित नाही. मग एक संख्या आपण कोणती पण आपल्या मनाने घेऊ ना. एक्स नाही घ्यायची, आपल्या मनाने कोणती पण एक संख्या सपोज करा. काय म्हटलं त्यांनी? एका संख्येतून म्हणजे कोणत्याही एका संख्येतून. त्याचा मिनिंग काय येतं? एका संख्येतून म्हणजे याचा मिनिंग आहे कोणत्याही एका संख्येतून त्यांच्या अंकांची जर बेरीज आपण वजा केली तर त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जातो. आता कशाने भाग जातो? 2 न जातो, 5 न जातो, 8 न जातो का 9 न जातो? आता सांगा एक कोणता पण नंबर तुम्हाला 20. बरं 20 घ्या, ठीक आहे. त्यांचा एक म्हणणं एक नंबर घ्या 20 घेतला आपण. त्यांनी काय म्हटलं? आता एका संख्येतून मग ही झाली एक संख्या, तिच्या अंकांची बेरीज म्हणजे 2 ची आणि 0 ची बेरीज. अंकांची बेरीज त्यांच्या अंकांची बेरीज करा 2 ची 0 ची. 2 ची 0 ची बेरीज किती होईल? 2. ती काय करायची त्यातून? बरोबर आहे का? या 2 ची आणि या 0 ची यांची केली आपण बेरीज ती आहे 2. ती काय करायची? या 20 मधून वजा करायची. उत्तर किती येईल? 18. तर त्यांनी काय म्हटलं पुढं? त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. कशाने भाग जाऊ शकतो? 2 ने जाऊ शकतो, 5 ने जाऊ शकतो, 8 ने जाऊ शकतो की 9 ने जाऊ शकतो. आता इथं या संख्येला 2 न पण जातो, 5 न जात नाही, 8 न जात नाही, पण 9 न पण जातो. 2 न पण जातो, 9 न पण जातो. कन्फ्युजन आहे? अजून एक नंबर घ्या. एक नंबर मी घेतो, चला 15. 1 आणि 5 या दोघांची ऍडिशन करा. किती होईल? ती 6 काय करायची? या 15 मधून मायनस करायची. या नंबरची अंकांची ऍडिशन करायची आपण. एका संख्येमध्ये त्याच्या अंकांची बेरीज केली आपण. 1 ची 5 ची बेरीज केली 6. 15 मधून ती वजा करा. किती उरतात आन्सर? 9 ला कशाने भाग जातो? म्हणजे याच्यातून आपल्याला 18 जो आला होता त्याला पण कशाने भाग जातो? अजून एखादं एक्झाम्पल घेऊन पहा. 24. ठीक आहे 24. 2 आणि 4 ची ऍडिशन करा. 6. 24 मधून 6 वजा करा. किती उरतात?
9 ने डिवाइड होतो ना, म्हणजे उत्तर किती आपलं करेक्ट उत्तर बरोबर आहे. ऑप्शन नंबर डी 9 ने त्या संख्येला भाग जातो. एक रूल्स लक्षात ठेवा, कोणताही नंबर असो त्याच्या अंकाची बेरीज जर केली त्या बेरजेला जर त्यातून वजा केलं तर त्या संख्येला 9 ने 100% भाग जातो. ओके, राईट डाऊन. चला, व्हिडिओ आवडला असल्यास कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.